उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक आणि तितकीच हळवी करणारी घटना समोर आली आहे. जयपूरहून आपल्या संसाराच्या आणि स्वप्नांच्या दुनियेत परतलेली अवघ्या 26 वर्षांची तरुण ब्युटिशियन आणि मेकअप आर्टिस्ट कोमल मिश्रा हिने टोकाचं पाऊल उचललं. आपली जीवनयात्रा संपवली, पण मरण्यापूर्वी तिने कॅमेऱ्यासमोर जे सत्य मांडलं त्याने संपूर्ण उत्तर प्रदेश हादरून गेला आहे. एखादी व्यक्ती आत्महत्येसारखा निर्णय घेते तेव्हा तिच्या मागे अनेक कारणं दडलेली असतात, पण कोमलच्या बाबतीत जे घडलं ते आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून एका महिलेला मानसिक आणि भावनिक छळाच्या कोणत्या थराला नेऊन ठेवू शकतो याचे एक अत्यंत भीषण उदाहरण आहे. आज आपण याच घटनेची एक सविस्तर, थरारक आणि रंजक क्राईम स्टोरी पाहणार आहोत. घड्याळाचे काटे रात्रीचे 11 वाजले होते. उत्तर प्रदेशातील इटावामधील बाहरपुरा ब्लॉक कार्यालयात लिपिक म्हणून काम करणारा सौरभ द्विवेदी धाप लागत असतानाच आपल्या घराच्या उंबरठ्यावर शिरला. त्याच्या हातातील मोबाईल सतत वाजत होता, पण त्याहूनही जास्त वेगाने त्याचे हृदय धडधडत होते. काही मिनिटांपूर्वीच त्याच्या मोबाईलवर एका अशा व्हिडिओचे नोटिफिकेशन आले होते ज्याने त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती. घराचा दरवाजा उघडा होता. आत पाऊल ठेवताच सौरभच्या तोंडून एकच शब्दांची किंकाळी बाहेर आली, कोमल. लहान मुलांच्या रडण्याचा आवाज आणि घरात पसरलेली भीषण शांतता. सौरभने धावत धावत जाऊन आपल्या खोलीत पाहिले तर एका घरात त्याचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले होते. त्याची लाडकी पत्नी, जयपूरहून नुकतीच परतलेली ब्युटिशियन आणि मेकअप आर्टिस्ट कोमल सिलिंग फॅनला लटकलेली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण शरीराने मात्र प्राण सोडून दिले होते. सौरभने स्वतःला सावरत क्षणात तिला खाली उतरवले. शेजाऱ्यांच्या मदतीने तिला जवळच्या रुग्णालयात धावलं, पण पांढऱ्या कोटातील डॉक्टरांनी जेव्हा मान हलवली तेव्हा सौरभच्या आयुष्यातील प्रत्येक स्वप्न जळून खाक झाले होते. डॉक्टर म्हणाले, आम्ही तिला वाचवू शकलो नाही. पण हे पाऊल उचलण्यापूर्वी कोमलने तिच्या मोबाईलमधून एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. तो व्हिडिओ म्हणजे एक गुप्त, काळ्या कुट्ट आणि डिजिटल गुन्हेगारी विश्वाचा पर्दाफाश होता. व्हिडिओमध्ये कोमल रडत रडत म्हणत होती, मी गळफास घेत आहे. त्याला ही 4 माणसे कारणीभूत आहेत. त्यांनी माझे घर उद्ध्वस्त केले आहे. सबीना, रुबीना, अभिषेक आणि रितेश या चौघांनी माझे आयुष्य टोकाला नेऊन ठेवले आहे. जर माझा मृत्यू झाला तर त्यांना आयुष्यभर तुरुंगात टाकले पाहिजे. ज्या टेक्नॉलॉजीचा वापर जगभरात प्रगतीसाठी केला जात आहे त्याच AI आणि मॉर्फिंग टेक्नॉलॉजीचा वापर करून एका महिलेला अशा प्रकारे मृत्यूच्या दारात ढकलले गेले याची थरारक क्राईम स्टोरी तुम्ही पाहत आहात. या कहाणीची सुरुवात होते साधारण 3.5 वर्षापूर्वी. उत्तर प्रदेशातील इटावामध्ये 2 तरुण एकमेकांच्या प्रेमात पडले, कोमल आणि सौरभ. त्यांचा हा प्रेमविवाह होता. समाजात बरीच चर्चा झाली, पण दोघांच्या प्रेमापुढे बाकी सर्व गोष्टी फिक्या पडल्या. लग्न झाल्यानंतर काही काळातच त्यांच्या संसारात 2 गोंडस मुलांचा जन्म झाला. सौरभ हा बहारुपा ब्लॉक कार्यालयात लिपिक म्हणून प्रामाणिकपणे आपली नोकरी सांभाळत होता, तर कोमल ही एक गृहिणी नव्हती, तर ती अत्यंत महत्त्वाकांक्षी होती. तिने स्वतःचे ब्युटी पार्लर सुरू केले होते. ती एक कुशल ब्युटिशियन, मेकअप आर्टिस्ट आणि इव्हेंट ऑर्गनायझर म्हणून स्वतःची वेगळी ओळख तिने निर्माण केली होती. कामाच्या निमित्ताने तिला अनेकदा बाहेर प्रवास करावा लागायचा. नुकतीच ती जयपूरहून एक मोठा इव्हेंट पार पाडून परतली होती. पती सौरभ आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम करत होता. कोमलही अनेकदा आपल्या व्हिडिओमध्ये सांगायची, माझे पती खूप चांगले आहेत. ते माझ्यावर खूप प्रेम करतात. त्यांच्याकडून मला कधीही त्रास झाला नाही. माझ्या मृत्यूला त्यांना अजिबात जबाबदार धरू नका. हा माझा निर्णय पूर्णपणे माझ्या एकटीचा आहे. जेव्हा पती पत्नीमधील प्रेम एवढे घट्ट होते, जेव्हा संसारात 2 मुले हसत खेळत आहेत, तेव्हा नेमके असे काय घडले की एका हसतमुख महिलेला मृत्यूची मिठी मारणे सोपे वाटले? कोणाचे नजर लागली या सुखी संसाराला? इथे या कथेचा सर्वात काळा आणि भयानक अध्याय सुरू होतो. कोमलच्या आयुष्यात अशी काही पात्रे होती जी तिच्या भूतकाळातील किंवा लग्नापूर्वीच्या आयुष्यातील काही गोष्टींची माहिती ठेवून होती. यामध्ये 4 जणांची नावे समोर आली आहेत, रुबीना खान, सबीना खान, अभिषेक सिंग आणि रितेश रॉय. हीच ती माणसे होती जी कोमलच्या मागे हात धुवून लागली होती. कोमल जेव्हा जयपूरहून किंवा इतर ठिकाणाहून काम करून परतत होती तेव्हा तिला सतत मानसिक त्रास दिला जात होता.
पण या छळाचे स्वरूप अत्यंत आधुनिक आणि धोकादायक होते. पती सौरभने पोलिसांसमोर जेव्हा खुलासा केला तेव्हा तपासाचा रुख पूर्णपणे बदलला. सौरभच्या म्हणण्यानुसार त्या चौघांनी फक्त जुन्या गोष्टींवरून ब्लॅकमेल केले नाही, तर त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला होता. AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे तयार केलेले खोटे व्हिडिओ, मॉर्फ केलेले फोटो तयार केले होते. कशी असेल ही अवस्था जेव्हा एक महिला आरशात स्वतःला पाहते, पण सोशल मीडियावर किंवा तिच्या मोबाईलवर तिचेच काही मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडिओ फिरवले जातात, जे तिने कधीही केलेले नाहीत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने कोमलच्या चेहऱ्याचे, आवाजाचे चुकीच्या पद्धतीने फेरफार करून अत्यंत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक डिजिटल कंटेंट तयार करण्यात आला होता. हे चौघे जण कोमलला सतत धमकावत होते, तुझे व्हिडिओ तुझ्या पतीला पाठव, तुझे सर्व माफ केलेले फोटो तुझ्या सासरच्या लोकांपर्यंत पोचव, तुझे लग्न आणि संसार उद्ध्वस्त करू. रोजची ही धमकी आणि मानसिक दबाव समाजात आपली बदनामी होईल या भीतीने कोमलच्या मनाचा थरकाप उडाला होता. ती एकटीच आतल्या आत घुमसत होती. ती कुणाजवळ मोकळेपणाने बोलू शकत नव्हती, कारण AIच्या जाळ्यात तिला असे अडकवले गेले होते. तिची प्रत्येक दिशा आता बंद झाली होती. मानसिक तणावाचा पारा जेव्हा टोकाला पोचला तेव्हा कोमलने ठरवले की आता या त्रासातून सुटका करून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मृत्यू. पण मरणापूर्वी तिने जगाला हे सांगण्याचे ठरवले, तिची आत्महत्या नसून ती या 4 जणांनी केलेली डिजिटल हत्या आहे. तिने आपला मोबाईल काढला, कॅमेरा ऑन केला आणि आपल्या आयुष्यातील शेवटची क्लिप रेकॉर्ड केली. त्या व्हिडिओमध्ये तिचे शब्द थरथरत होते, डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण आवाजात एक निर्धार होता, त्या 4 चेहऱ्यांचे बुरखे फाडण्याचा निर्धार. तिने स्पष्टपणे 4ही जणांची नावे घेतली, रुबीना खान, सबीना खान, अभिषेक सिंग आणि रितेश रॉय. तो व्हिडिओ सौरभच्या फोनवर धडकला होता, पण तोपर्यंत कोमलने आपली प्राणज्योत मालवली होती. घटना उघडकीस आल्यानंतर इटावा पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले. ब्युटिशियन कोमल मिश्रा, तिचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला. पण या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांसमोर पूर्णपणे नवीन आणि आव्हानात्मक बाजू उभी टाकली होती, ती म्हणजे सायबर क्राईम आणि AIचा गैरवापर. पोलिसांनी कोमलचा मोबाईल फोन जप्त केला. जेव्हा सायबर सेलने तो मोबाईल स्कॅन केला तेव्हा त्यांना त्यातून अनेक पुरावे हाती लागले. कोमलने मृत्यूपूर्वी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ, चॅट्स आणि चौघांकडून आलेले मेसेज पोलिसांनी रिकव्हर केले. पोलीस अधिकारी मीडियाशी बोलताना म्हणाले, मृत महिलेच्या मोबाईलमधून, फोनमधून आणि सोशल मीडिया अकाउंटवरून अनेक डिजिटल पुरावे हाती लागले आहेत. व्हिडिओमध्ये तिने जे गंभीर आरोप केले आहेत त्याची कसून चौकशी सुरू आहे. AI टेक्नॉलॉजीचा वापर करून मॉर्फिंग किंवा खोटे व्हिडिओ तयार केले गेले होते का याची तांत्रिक पडताळणी सायबर टीम करत आहे. FIR दाखल करण्यात आली असून रुबीना खान, सबीना खान, अभिषेक सिंग आणि रितेश रॉय यांच्याभोवती पोलिसांनी फास आवळला जात आहे. जर AIचा गैरवापर सिद्ध झाला तर हा भारतातील अशा मोजक्या गुन्ह्यांपैकी एक ठरेल जिथे सायबर ब्लॅकमेलिंगमुळे एखाद्याला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रमाणे कठोर कारवाई देखील केली जाईल. मित्रांनो, इटावाच्या कोमल मिश्राची ही कहाणी केवळ एका महिलेचा अंत नाही, तर आपल्या संपूर्ण समाजासाठी आणि डिजिटल युगासाठी एक अत्यंत गंभीर असा वेकअप कॉल असणार आहे. आज आपण अशा युगात आहोत जिथे तंत्रज्ञान ही माणसाची ताकद बनली आहे, पण याच तंत्रज्ञानाचा गैरवापर करून कोणाचे तरी आयुष्य कसे उद्ध्वस्त केले जाऊ शकते याचे ज्वलंत उदाहरण AI, डीपफेक आणि मॉर्फिंग आज गुन्हेगारांच्या हातातले हत्यार बनत चालले आहे. या घटनेतून आपण सर्वांनी काय शिकले पाहिजे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. ब्लॅकमेलिंग समोर कधी झुकू नका. कोमलने आतल्या आत हा त्रास सहन केला. जर तिने हा प्रकार सुरुवातीलाच आपल्या पतीला, कुटुंबियांना किंवा पोलिसांच्या सायबर सेलला सांगितला असता तर आज कदाचित ती आपल्या मुलांमध्ये असती. कोणावरही असा दबाव आला तर गप्प बसू नका, आवाज उठवा. तंत्रज्ञानाचा धोका ओळखूया. आज AIच्या माध्यमातून कोणाचाही चेहरा, आवाज बदलून त्याचे खोटे व्हिडिओ बनवणे सोपे झाले आहे. पालकांनी, तरुणांनी आणि समाजाने या डिजिटल धोक्याबद्दल जागरूक राहण्याची गरज आहे. असे कोणतेही फेक व्हिडिओ, फोटो आल्यास घाबरून न जाता थेट सायबर क्राईम पोलिसांकडे तक्रार दाखल करा. संवाद आणि मानसिक आधार कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांशी संवाद ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कोमलच्या पतीने ती चांगली असल्याचे सांगितले, पण ती किती मोठ्या मानसिक दडपणाखाली होती याची कुणकुणही लागली नव्हती. मानसिक आरोग्याला महत्त्व दिलं गेलं पाहिजे. कोमल मिश्रा या जगात नाही, पण त्यांच्या या दुर्दैवी अंताने एका नवीन धोक्याकडे लक्ष वेधले आहे. न्याय कोमलला मिळेलच,
त्या चौघांना तुरुंगाची शिक्षा होईल. पण या घटनेतून धडा घेऊन आपण आपल्या आसपासच्या लोकांची काळजी घेणे, डिजिटल जगात सुरक्षित राहणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या आप्तजनांना, जवळच्या मंडळींना हा व्हिडिओ शेअर देखील करा. भेटणार आहोत अशाच एखाद्या सत्य घटनेसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.